नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। नाही, हैदराबादला जाऊन बोलू शकतात का? इकडली भाषा तेलुगू नाही, पण महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगतात की या मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे, अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही। मराठी ही आमची राजभाषा आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोह असतं। हे वक्तव्य राजद्रोह। 106 हुतात्मे या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केले, तर यासाठी हे ऐकण्यासाठी तुम्हाला जे सरकार आहे सध्याचं, त्याला थोडा जरी स्वाभिमान असेल, मराठी भाषेचा अभिमान असेल, मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही, बरोबर ना? राज्य गौरव ते गाता, त्याचा शो करता राजकीय। तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता, तिथे भाषण करता। आता झालं ना 8 दिवसापूर्वी, आणि या मुंबईतले प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता, हा अपमान नाही का महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्यांनी जाहीर करावं ही आमची अधिकृत भूमिका आहे की नाही, आणि तसं नसेल तर आज त्याने विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, निंदा केली पाहिजे, तसा ठराव मंजूर केला। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।